आपण या निवडणुकीत मोठे बदल पाहिले, अनेक सरकारं पडली, पण मला असं वाटतं की प्रत्यक्षात काहीच बदललेलं नाहीये. असं का? काय बदललं? हो, अहंकार असाच असतो. तो एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीने बदलतो आणि त्याला समजतं की दुसरी गोष्ट पहिल्यापेक्षा फार काही वेगळी नाही आहे. पण खरा बदल टाळण्यासाठी काहीतरी बदल करावाच लागतो. खऱ्या बदलाची गरज कुठे आहे? खऱ्या बदलाची गरज मतदाराच्या मनात आहे, व्यक्तीच्या मनात आहे, वोटरच्या मनात आहे, पण तो बदल येणार नाही आहे. म्हणूनच मतदार सरकारं बदलत राहतात. तृणमूलचं 15 वर्षांचं शासन आणि आता दुसरं काहीतरी. आता पुन्हा जेव्हा तुम्ही टी व्हीवर पाहाल आणि मोठे विश्लेषक म्हणतील की हे चुकीच्या शासनामुळे झालं आहे किंवा हे आणि ते, अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातील. लोकसंख्याशास्त्र आणि धार्मिक गणितं मांडली जातील वगैरे वगैरे. नाही होणार. अहंकाराला इतकं गांभीर्याने घेऊ नका. त्या प्रकारच्या सखोल विश्लेषणाची काहीच गरज नाही आहे. खेळ फक्त इतकाच आहे. तुम्हाला माहितीच आहे की मतदार एका खेळण्याची खेळतो आणि मग त्याला कंटाळा येतो, मग तो दुसऱ्यावर जातो फक्त पुन्हा कंटाळण्यासाठी, आणि मग दुसरं काहीतरी येईल ज्याला तुम्ही सत्ताविरोधी लाट म्हणताय. ती फक्त चुकीच्या ठिकाणची अस्वस्थता आहे, त्यापेक्षा जास्त काहीच नाही. अहंकार ब्रँड्स, पक्ष, मुख्यमंत्री किंवा चेहऱ्याला कंटाळतोय का? नाही. अहंकार खरं तर स्वतःलाच कंटाळलेला आहे, पण तो स्वतःला बदलण्याची हिंमत करत नाही. म्हणूनच तो मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांसह इतर गोष्टी बदलत राहतो.